लगेचच तुम्ही जास्त विचार विनिमय करू नका. आपण पाहतोय मॅचला स्टार्ट होते. टाइम तुमचा आता मात्र स्टार्ट होईल. पहिला चेंडू पडल्यानंतर टाइम आपण स्टार्ट करतोय. हो, पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. जाणीव आहे रोहितला पहिला गुड स्टार्ट करून देणं, एक फाउंडेशन बिल्ड करणं खूप महत्वाचं आहे. मागच्या मॅच मध्ये देखील तेच केलं रोहितने. जेव्हा जेव्हा त्याला एंडने खेळायचं होतं त्या एंडने हिट करत गेला. खराब चेंडूला मोठे फटके मारले, चांगल्या चेंडूला त्याने सन्मानदायक खेळला. असा खेळाडू जर पाहिला तर रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पुन्हा एकदा वीर योद्धा संघाला जर पाहिलं तर संधी आहे. प्रत्येक धावांसाठी 10 रुपयाचं कॅश प्राइज असणार. त्यानंतर प्रत्येक चौकार षटकार 100 रुपयाचं कॅश प्राइज. त्यानंतर षटकार चौकारांची हॅट्रिक मारणाऱ्या खेळाडूला 500 रुपये आणि मॅन ऑफ द मॅच घेणाऱ्या खेळाडूंना याआधी देखील पाहिला पण रोहितला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलाय. माननीय श्री अनिल वासुदेव चौधरी यांच्या मार्फत ही ऊर्जा पुरवली जाते आपल्या संघासाठी. संघाचे ऑनर्स म्हणून आपण त्यांना पाहिलं जात आहे. चेंडूचा खेळ दुसरा असेल या षटकातील. ओहो, इथे मात्र सफल झाले होते. खेळायचा होता फाईन लेगला, परंतु चेंडू थोडासा स्लोवर आला आणि तेच कारण बनलं वैभवचं की वैभव त्या चेंडूला खेळू शकला नाहीये. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू होतोय. खूप चांगली या ठिकाणी मी म्हणेन सुरुवात महेश्वरने केली. लेंथ लाईनने गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच वापरताना महेश्वर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जिथे पाहिलं तर 2 चेंडू हे चांगले फेकलेत महेश्वरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू असणार आहे. ओहो, पुन्हा एकदा तोच दृश्य, परंतु चेंडू आता लेग स्टिकचा थोडा बाहेर गेला. इथे मात्र धोका होता वैभवला आणि धोक्याचं काय रूपांतर इथे मात्र वाईट जरी असला तरी रन आउटच्या रूपाने गडी मात्र पहिला बाद होतोय तो म्हणजेच वैभव. इथे मात्र खूप चांगला सुपला शॉट, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. येतोय चौकार, 4 धावा. निघाली वापर केला गेला 22च्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर महेश्वरवर हल्ला चढवतोय. पुन्हा एकदा तोच फटका, परंतु हा आता मात्र नक्कीच पॉइंट रिजन मध्ये खेळून काढलाय चांगल्या पद्धतीने. आणखीन एक कारण की ज्या पद्धतीने 2 चेंडू शॉर्ट ऑफ लेंथने आदळले, त्यामुळे जर पाहिलं तर एक चेंडूवर लॉंग स्टॉप रिजन मध्ये खेळून काढलाय. त्यानंतर एक चेंडू जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सुरेख पद्धतीने खेळून काढलाय. हा देखील चेंडू आपण पाहतोय आता मात्र गतीने बीट केलाय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला थोडीशी गती दिली
आणि या गतीचा उपयोग जर पाहिला तर फलंदाजाला कुठेतरी बीट करताना पाहायला मिळाला. मैसरचा जर विचार केला तर आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 5 आणि या 5 चेंडूवर धावा जर पाहिले तर 10 धावा बनवल्या जात आहेत. एक इकॉनॉमी गोलंदाज कोणाला म्हणायचं तर नक्कीच जो 10 ते 12 धावा खर्च करणारा गोलंदाज असतो त्याला मात्र आजच्या डेट मध्ये इकॉनॉमी गोलंदाज. इथे मात्र चेंडू हवेत आहे, बॅटची एज लागले आणि इथे पहिला विकेट्स नक्कीच पडेल, दुसरा विकेट्स नक्कीच वैभवच्या नावाने एक पहिला विकेट्स पडला होता आणि तदनंतर पाहिला तर मिस्टर भावेश देखील बाद होतोय. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आल्या होत्या आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, टॉप एज लागली आणि तदनंतर कुठली चुकी केली नाही. झेल घेणारा खेळाडू जर पाहिला तर तिथे मात्र मिस्टर प्रथमेश आपल्याला पाहायला मिळाला, चांगली झेल टिपली गेली आणि दुसरा गडी बाद होतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना 2 गडी बाद झाले आहेत आणि 2 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 10. थोडीशी आता मात्र अडचणीत ज्या पद्धतीने सापडवलाय संघाला, चांगली गोलंदाजी धारदार गोलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला तर नक्कीच आपण पाहतो विवान फायटर संघ ज्या पद्धतीने आज गोलंदाजी करतायत. सुरुवात पहा मैशरने केली, पहिले मॅच मध्ये जी सुरुवात केली होती मिस्टर प्रथमेश यांनी सुरुवात केली होती, परंतु काहीतरी चेंजेस करायचं आहे, आपल्या संघाला क्वालिफाय करायचं आहे या उद्दिष्टाने. उलटा चेंडू आहे, इथे मात्र फटका तर सजवलाय, किती लांब गेलाय, ओहो क्षेत्ररक्षक खूप वेगाने गेला होता त्या ठिकाणी. विचार केला क्षेत्ररक्षकाचा तर खूप वेगाने धावला होता मिस्टर दुर्वेश आपल्याला पाहायला मिळाल त्या ठिकाणी. खूप चांगल्या पद्धतीने धावला चेंडूवर, परंतु यश आलं नाहीये. यावर मिळतील 2 धावा, 2 धावेने धावसंख्या स्कोरवर लागली जाईल. आता मात्र 12 धावा. टॉपेज नक्कीच लागली होती, दर्शवतोय देखील रोहित. इथं रोहितचं राहणं खूप गरजेचं असेल, कारण की हवेचा रोग जर पाहिला तर ही एंड देखील रोहित फलंदाजी मोठे फटके मारू शकतोय. बघूया प्रथमेशच्या विरोधात कशा पद्धतीने खेळेल. समोरच्या दिशेने फटका तर चांगला आहे, परंतु नो मॅन्स लँडला पडताना चेंडू पाहिला आपण त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत आणखीन 2 धावा इथे जॉईन केल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या होतील 14 धावा. आपण पाहतोय तिसरा सामना आजच्या या दिवसातील. खूप चांगल्या पद्धतीने या संघामधून जो संघ विजय होईल तो मात्र नक्कीच क्वालिफाय होईल पुढच्या संडे साठी. पण तू पाहतोय आपण प्रथमेश पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलाय चेंडू, तिथे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने ते चांगला चेंडू पकडतोय. मैशर आपल्याला पाहायला मिळतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवर आला आणि चांगली एफर्ट दाखवत चेंडूला पकडलं, फील्ड केला आणि फेकलं गेला, परंतु इथे मात्र सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. चांगले क्षेत्ररक्षण मी म्हणेन, चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रथमेशच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळलेत आणि 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. पुढे एकदा फलंदाजीसाठी आता मात्र मिस्टर अनिकेत पाहायला मिळेल. पहिला चेंडू हाताळेल अनिकेत. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, इथे मात्र चेंडू डोक्यावरून जातोय मिड ऑफच्या दिशेने. तिथे मात्र धर्मेश वेगाने तो चेंडूवर फील्ड करेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा सिंगल रन्स कंप्लीट केले जाते. एकच धाव या ठिकाणी नक्कीच मिळाले. धावसंख्या 1 ने वाढेल, स्कोरबोर्डवर 16 धावा. चांगलं क्रिकेट पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जसं आहे तसं मात्र आपल्याला मंजूर आहे, हीच मात्र निर्धार करताना फलंदाजीकडून पाहिलं तर आता देखील आपण सुपरिस्थितीमध्ये आहेत. गोलंदाज देखील म्हणतायत की आतापर्यंत आपण चांगली गोलंदाजी केली, परंतु एंड कसा असेल त्यावर मात्र निर्धार आहे का काय होईल काय नाही. वाईट चेंडू येतोय, अवांतर धावाने धावसंख्या 1 ने वाढेल, स्कोरबोर्डवर 17 धावा. दुसरे षटक मार्गस्थ असताना चेंडूचा खेळ जर पाहिला तर अजूनही 4था चेंडू येणं बाकी आहे. 3 चेंडू आतापर्यंत 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत, 5वा चेंडू येणं बाकी असेल या षटकातील. रोहित पुन्हा एकदा इथे मात्र
नक्कीच सेन्सिबल क्रिकेट पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते. जाणीव आहे त्यांना. प्रथमेश एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्या विरोधात मला माझी विकेट्स वाचवणं खूप गरजेचं आहे, कारण लेंथ लाईनने गोलंदाजी करतोय. अगदी खोलवरचा टप्पा या चेंडूवर आपण पाहिला गेला आणि तदनंतर पाहिलं तर त्या चेंडूवर सिंगल रन्स काढली गेली. थोडा हवेचा रोख आज जास्त आहे. आपण पाहतोय समुद्र किनारा आहे आणि समुद्र किनाऱ्याहून खूप वेगाने वारे वाहतात. झाडांची देखील आपण हालचाल पाहू शकतोय. खूप मोठ्या प्रमाणावर झाडांची हालचाल आपल्याला दिसते. इथून पाहिलं तर मिस्टर अनिकेत पाहायला मिळेल या चेंडूवर. ओहो, नजर नव्हती त्यामुळे थांबवलं गेलं. पंचांना देखील इशारा केला की थांबा सर. हे मात्र नजर या ठिकाणी दर्शवली जाते. अजूनही जर पाहिलं तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 2 षटक म्हणजे इथून जर पाहिलं तर या चेंडू नंतर पॉवर प्लेचं जे बंधन आहे ते मात्र दूर केलं जाईल. फलंदाजाला जो ॲडव्हान्स होता तो ॲडव्हान्टेज आता मात्र पूर्णपणे निघून जाताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू या षटकातील. फटका तर सुरेख आहे. चेंडू हवेत आहेत. धर्मेश येईल चेंडूवर. यस, नो डाऊट, कुठलीही चुकी करणार नाही धर्मेश. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे सतपाटी गावामधून आणि त्यानेच कुठलीही चुकी केली नाही. आणखीन एक विकेटचं पतन होईल. मिस्टर अनिकेत बॅक टू द डगआउटला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. भावेश बाद झाला आणि तदनंतर आता पाहिला तर मिस्टर अनिकेत देखील बाद होतोय. हे 3 गडी बाद झाले आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल बर्थडे बॉय आज नक्कीच बर्थडे सेलिब्रेट करेल आपला संघ विजयी करून. परंतु बघूया, थोडीशी दुविधा परिस्थितीमध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या आहेत, परंतु दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेशने चांगली धारदार गोलंदाजी केली आणि फक्त 8 धावा त्यांनी खर्च केल्या. विकेटचा जर विचार केला तर शेवटच्या दोन्ही चेंडूवर विकेट्स येताना माझे साथी या ठिकाणी स्कोरर नक्कीच कुणाल म्हणतायत की शेवटच्या चेंडूवर जे आहेत ते 2 गडी बाद झालेले आहेत. जयप्रकाश शेतई गोलंदाजी मार्कवर एक सिनियर खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं जात आहे. ओहो, इथे मात्र फटका सजवलाय, परंतु रोहितला माघारी परतावा लागेल. फटका तर चांगला होता, परंतु त्या ठिकाणी जाळ रचलं होतं. हर्षद येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हर्षू आपल्याला पाहायला मिळेल. विचार केला तर एक लाईनीमध्ये विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. तर मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर गडी बाद झाला आणि जसं तिसरं षटक चालू झालं पहिल्या चेंडूवर रोहित मोठा फटका मारण्याच्या नादात बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहितचं राहणं खूप महत्वाचं होतं या स्पर्धेमध्ये, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतो या मैदानावर जर रोहित टिकला असता तर या सामन्यामध्ये रनांचा पाऊस नक्कीच आला असता, परंतु तेच करण्यासाठी गेलं होतं. कुठेतरी लांबून क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने त्याच्यासाठी व्यूहरचना केली होती क्षेत्ररक्षकाची त्या जाळ्यात तो सापडलाय. इथे मात्र पहा सुरेख फटका होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. हर्षद देखील आपण पाहिलं क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातोय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो, मात्र हर्षूला आपण बऱ्याच वेळेस तर पाहिलं तर एक भिंत सारखी उभी राहणारा हा खेळाडू अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. सिंगल रन्स येते. सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बरोबर लागली जाईल 19 धावा. 19 धावा आतापर्यंत आपण सुधाकर जयप्रकाश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आज मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली सिनियर आहे आणि सिनियर कडून जर पाहिलं तर नक्कीच अनुभव खूप जास्त असतात त्यांच्याकडे
आणि अनुभवाच्या जोरावर जर पाहिलं तर इथे गोलंदाजी करताना पाहतोय. हा चेंडू पुढचा चेंडू असेल षटकातील जर पाहिलं तर तिसरा चेंडू हाताळला जाईल. ओहो इथे मात्र पहा सुरेख चेंडू आहे. अगदी बॅट जवळ फेकला होता परंतु खूप वेगाने चेंडूला फेकला गेला. तेच कारण बनलं. प्रॉपरली जर पाहिलं तर बॅटला चेंडू लावता आला नाही आणि तेच इथे पाहतोय आपण आणखीन एक डॉट चेंडू येतोय. फलंदाजी मार्कवर फलंदाज जर पाहिला तर मिस्टर हर्षद एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हर्षल ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता परंतु चेंडू लेगस्टिकच्या खूप बाहेर जातोय. चेंडूला पनिशमेंट केली जाईल. या गोलंदाजाला अवांतर धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. धावसंख्या आणखीन एकने वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या होती ती म्हणजेच 20 धावा, 20 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत 20 धावा झाल्या. छटा क्रमांक तिसऱ्या मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. आता मात्र फटका सजवलाय. या फटक्यासाठी दोनदा ट्राय केलं होतं परंतु फटका अयशस्वी आला होता. तदनंतर तिसरूंदा जेव्हा पाहिलं तर थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. चेंडू भिडकावून दिला आणि फाईन लेगच्या दिशेने जर पाहिलं तर जबरदस्त एक फटका जाईल षटकारासाठी. 6 धावा. आज हवा मात्र खूप जोराने वाहली जाते. फलंदाजाच्या जर पाहिलं तर अतिशय सुरेख कामगिरी केली. ज्या हवेच्या दिशेने खेळला गेला फटका थोडीशी जागा बनवली होती. पुन्हा एकदा तोच रिझन निवडलाय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. तिथे धर्मेश आपल्याला पाहायला मिळाला. फेअर डिलिव्हरी आहे. आउट आहे. याचा या ठिकाणी नक्कीच रिव्ह्यू चेक केला जातोय आणि फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना नक्कीच सांगू इच्छितो की तुमचा रिव्ह्यू जो आहे तो टीमचा लॉस झालेला आहे. तर आपण पाहिलं धर्मेशला झेल घेताना या इनिंगचा जर पाहिलं तर दुसरा झेल धर्मेशने घेतलाय. खूप चांगली या ठिकाणी क्षेत्ररक्षण दर्शवत आहेत. गोलंदाजाला साथ कोणाची हवी असते तर नक्कीच क्षेत्ररक्षकाची. ही साथ जर चांगली असली तर गोलंदाज देखील आपली धारदार गोलंदाजी करू शकतोय. परंतु एखाद वेळेस जर असं आपण दृश्य पाहतोय की गोलंदाज आपला चांगला एफर्ट देत असतो परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाही तेव्हा मात्र त्याचं जर असते ते मात्र पूर्णपणे विश्वास जो असतो तो ढासळला जातोय. आता मात्र नवीन फलंदाज मिस्टर अतुल आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर गुड स्टार्ट करावी लागेल. एक चांगलं टार्गेट आपल्याला समोर ठेवावं लागेल. फटका आले सजवलाय. चेंडू किती लांब गेलाय. नो डाऊट आउट ऑफ द पार्क. चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार.
पाहतोय अतुलने धमाका केलाय, विचार केला तर अटॅक केला. शेवटचा चेंडू आहे, मी मैदानाच्या आतमध्ये जाईन तर शपथ घेऊनच जाईन की शेवटचा चेंडू जो आहे तो 6 धावांसाठी पाठवेन. इथे मात्र तेच पाहायला मिळालं. चेंडूवर पाहिलं तर अतुलने अटॅक केला आणि 6 धावांसाठी चेंडू निघून गेलाय. तीन षटक आपण पाहतोय, मात्र 3 षटक संपल्यानंतर लगेचच आपण पाणी घेऊन यायचं आहे, लक्षात असू द्या. वेळ न दवडता, कारण की आपल्याला बरेचसे सामने अजूनही खेळायचे आहेत. अजून यानंतर आपण पाहतोय लुजर मधून एक टीम आपल्यापर्यंत पोहोचली जाईल, कोणता संघ असेल. त्यानंतर यामधून जो पराभूत झालेला संघ असेल तो पुन्हा एकदा लुजर विन संघाकडून जो येईल तो त्या संघाविरोधात पुन्हा एकदा खेळेल आणि त्यानंतर आपल्याला दुसरा हा खेळाडू मिळेल. तर नक्कीच टॉस साठी मी आणखीन आमंत्रित करेन दोन्ही लुजर संघ, ज्यामध्ये एकविरा स्पोर्ट्स एका बाजूला असणार आहे, दुसऱ्या बाजूला जय श्रीराम्स, म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय येलो जर्सीने पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला लाईट पिंक जर्सी हे आमने सामने असणार आहे. दोन्ही संघाने एक एक सामना गमावलाय आपल्या आजच्या दिवसातील. आता मात्र एक शेवटची संधी असणार आहे, या संधीचं सोनं जो करेल तो मात्र पुन्हा एकदा या दोन संघाविरुद्ध जो संघ हरेल त्यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर यस, नक्कीच ही लीग स्पर्धा आहे. लीग स्पर्धेमधून आपण पाहतोय आपल्याला संधी दिली जाते की एक सामना जरी हरला तरी पुन्हा एकदा संधी असते, एक सामना विन करू शकतोय आपण आणि त्या माध्यमातून जर पाहिलं तर अंतिम दिवसामध्ये आपण प्रवेश करू शकतोय. बघूया काय घडेल काय बिघडेल ते मात्र नक्कीच SPL सीझन 1 च्या माध्यमातून आपल्याला नक्कीच माहिती पडेल. परंतु तोवर जाऊया मॅच कडे. मॅच रंगात आले, वैभवने आल्या आल्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारलाय. आता मात्र अतुलने मोठा फटका मारलाय आणि दाखवून दिलाय की आता मात्र माझा रोल काय असणार आहे. माझा या मैदानावर जर पाहिलं तर हार्ड हिटरची भूमिका मी इथे बजावीन. परंतु गोलंदाजी मार्कवर तितकाच दर्जेदार खेळाडू जर पाहिला तर मिस्टर प्रथमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय. ओहो, इथे मात्र पंचांकडे लाऊड अपील आहे. पंच मात्र दर्शवतायत थोडासा चेंडू ऑफस्टिकच्या दिशेने गेलाय, तेच पाहायला मिळालं आणि बॅटला लागलाय. नक्कीच बॅटला लागलाय चेंडू आणि त्यानंतर या चेंडूवर सिंगल रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने बॅलन्स स्कोरवर धावसंख्या होते ती म्हणजेच 31 धावा, 33 धावा, सॉरी 33 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा मिस्टर अतुल ज्याने एकच चेंडूवर मोठा फटका मारला होता, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र सफल झाले थोडेसे. नक्कीच आपण पाहतो स्टेप आउट झाले आणि त्यानंतर कुठली चान्स दिला नाही यष्टीरक्षक जर पाहिलं तर त्या ठिकाणी मिस्टर सूरज. आपण पाहतोय मिस्टर जन्मेश मैदानाच्या आतमध्ये.
जन्मेश सर पाहिलं तर इथे आता पूर्णपणे जिम्मेदारी आली जन्मेश्वर, कारण की विचार केला तर जेव्हा जेव्हा आपल्या संघातून खेळतोय तेव्हा थर्ड डाऊन किंवा त्या ठिकाणी पुढे येण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु जन्मेश आता आलाय या टीम कडून. अग्निमाता संघाकडून खेळताना आपण सातत्याने त्याला पाहिलंय. आज मात्र लीग स्पर्धेत जर पाहिलं तर वीर योद्धा संघाकडून इथे मात्र आल्या आल्या हा देखील धमाका दाखवतोय. जबरदस्त फटका हिट केलाय चेंडूला, शॉट ऑफ लेंथ होती, पॉवरफुल फटका, चेंडू भिडकावून दिला सरळ ऑन साइड रिजन मध्ये येतोय षटकार. 6 धावा. प्रथमेशवर हल्ला चढवला गेलाय. जाणीव आहे प्रथमेश एक चांगल्या लेंथ लाईनने गोलंदाजी करतोय, परंतु त्याच्या विरुद्ध थोडस खराब लेंथ लाईन पाहायला मिळाली. प्रथमेशने थोडीशी शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू केला आणि जन्मेशने त्याचा भरपूर समाचार घेतला. आल्या आल्या ज्या पद्धतीने अतुलने सुरुवात करून दिली होती, पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. जन्मेश देखील येतोय, जन्मेश देखील आल्या आल्या एक मोठा फटका म्हणजे षटकार मारतोय. पुढचा चेंडू प्रथमेश याचा विचार केला तर अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 5व्या चेंडूवर खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, याला मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय, दिशा दिली फक्त आणि तदनंतर पाहिलं तर सिंगल रन्स इथे पूर्ण केली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या ही 1 ने वाढेल. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 40 धावा होते. इथून जर पाहिलं तर अजूनही जर पाहिलं तर 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 हा चेंडू चांगला आहे, अप्रतिम, अगदी व्हाईट यार्कर ज्याला म्हटलं जातं त्याच पद्धतीने चेंडूला फेकला गेला. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं इथे कंप्लीट होत आहे आणि 4 षटकांच्या अखेरीस एक खेळाडू आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. नक्कीच पंचांच्या नजरेतून तुम्ही चुकू शकणार नाहीयेत, कारण की तुम्ही कितीही तुमची एफर्ट दाखवली तरी पंचांचा त्या ठिकाणी जो टायमर आहे तो चालू आहे. आपण पाहतोय आपले ठिकाणी कौतुक करावं लागेल. प्रथमेशने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 8, एकंदरीत 16 धावा त्याने आपल्या गोलंदाजीतून खर्च केल्या गेल्या. परंतु त्या खर्च करत असताना जर पाहिल्या तर 3 महत्वाचे गडी जे बाद आहेत ते त्याचे नक्कीच भरीव कामगिरी आपल्या संघासाठी पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज पुन्हा एकदा होताना जन्मेश आपल्याला पाहायला मिळते, ज्याने 2 चेंडू हाताळले. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये एकंदरीत 7 धावा या त्यांनी जमवल्यात आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मात्र येईल मिस्टर करण. मागच्या मॅच मध्ये देखील करणने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु इथून जर पाहिलं तर पॅनल्टी लागली संघाला. एक क्षेत्ररक्षक जो आहे तो आता मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा फाईन लेग खेळायचा होता, स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दिशेने स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा चेंडू स्लोवर आला. बॅट थोडी आधी फिरली गेली आणि तेच कारण बनलं. इथे मात्र जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा करणचं कौतुक करेन डेथ ओव्हर सांभाळताना, कारण की डेथ ओव्हर सांभाळणं म्हणजे नक्कीच खतरो की घंटी आपल्यापर्यंत वाजली जाते. इथे मात्र बॅटची एज लागते की काय, परंतु एक सिंगल रन्स कंप्लीट होते. 22च्या रूपाने ही रन्स कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. पंच मात्र दर्शवतायत त्या ठिकाणी चेंडूचा खेळ जर पाहिला तर 2 चेंडू, अजूनही 4 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. या षटकातील शेवटचं षटक आहे. आपण पाहतोय इनिंग ब्रेक होईल त्यानंतर. पुन्हा एकदा हा देखील चेंडू पाहायला मिळेल. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला. अगदी खांद्याच्या वरून चेंडूला काढतोय गोलंदाज. थोडासा स्लोवर मारा करतोय, परंतु खूप चांगला टप्पा पाहायला मिळेल.
चला यानंतर होणारे दोन संघाला मी आमंत्रित करणे. एकविरा स्पोर्ट्स एका बाजूला असणार आहे, दुसऱ्या बाजूला जय श्रीराम संघाचा कर्णधार आपण लगेचच यायचा आहे, आणि इनिंग ब्रेक होते. जर पाहिलं तर अजूनही 2 चेंडूचा खेळ फक्त शिल्लक आहे, त्यामुळे दोन्ही संघाचे कर्णधार आपण थोडा बी या ठिकाणी टाइम न स्प्रेड करता लगेचच या आपण नाणेफेक करणार आहोत. विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलाय डेथ ओव्हर मध्ये, ते देखील 22च्या रूपाने. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, लो चेंडूचा कॉल येतोय पंचांकडून आणि नो चेंडूवर गडी बाद होईल. नो कसला असेल नक्कीच जाणून घेतलं जाईल. साईड लाईनचा आपण पाहतोय, साईड लाईन खूप आपल्या जेव्हा आपण गोलंदाजी करतात नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. साईड लाईन पाहावी लागते आणि ओव्हरस्टेप देखील पाहावी लागते, परंतु इथे देखील पाहिलं आपण साईड लाईनच्या दिशेने मात्र पाय पडला गेला त्या लाईनवर आणि तदनंतर एक बेनिफिट म्हणून आपण पाहतो फलंदाजाला इथे मात्र नोचा इशारा आला. फलंदाजाला आणखीन एक बेनिफिट म्हणजेच येणारा चेंडू जो पाहिला तर फ्री हिटचा चेंडू हा नक्कीच इशारा पंचांकडून येईल. खूप वेगाने चेंडू गेला, 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल 47. चांगली धावसंख्या मी म्हणेन वीर योद्धा संघाची, कारण की जेव्हा जेव्हा पहिला आपण पहिला गडी बाद झाला तदनंतर लगातार 2 गडी जे बाद झाले आणि तदनंतर एक रोहितचा मोठा विकेट, या 4 गडीने खूप लॉस केलं होतं आणि चांगली पार्टनरशिप बनवली. विचार केला तर एका बाजूला हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच आपण पाहतोय हर्षलला देखील पाहिलं, तदनंतर एक हिट केला अतुलने आणि हे एक हिट करतोय तो म्हणजेच मिस्टर जलमेश आणि कल्पेश तरे आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेशने देखील आल्या चेंडूवर चौकार मिळवलाय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ होता, इथे मात्र पंचांकडे पाहिलं गेलंय. पंच मात्र दर्शवतात यस इट इज अ वाईट चेंडू, अवांतर धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 48 धावा. थोडीशी लाईन खराब पाहायला मिळाली कल्पेशच्या विरोधात. डावखुरा त्याचा फलंदाज आहे, ऍडव्हान्टेज आहे. कल्पेशला देखील आपण पाहतो मोठा फटका मारू शकतोय. इथे मात्र तेच केलंय, शेवटच्या चेंडूवर केला अटॅक, चेंडू निघून गेलाय 6 धावांसाठी षटकार. एकंदरीत जर पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 11 धावा जमवल्यात, ते म्हणजे कल्पेश या फलंदाजाने चांगली बॅटिंग नक्कीच दर्शवली आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर नेऊन ठेवली, ती म्हणजेच 54 धावा आणि 55 धावांचं लक्ष ठेवलं जाईल. लगेचच या
आपल्या भेटीस दोन्ही संघ जर पाहिलं तर दोन्ही संघांनी एक एक मॅच लॉस केले आणि आता मात्र पुन्हा एकदा आपला नशीब या ठिकाणी आजमावणार आहेत या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी. परंतु बघूया कोणता संघ इथून टिकणार आहे, कारण महत्वाचा सामना डू ओव्हर डाय मॅच आपल्याला समोर ध्रुव 11 आणि ध्रुव 11 येत आहेत. यस आपण पत्नी आरेकर साहेबांना विनंती करून दोन्ही संघाला आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर लगेच केवळ नाणेफेक महत्वाची वस्ती होती, कारण की जर पाहिलं तर डू और डाय हे मॅच आहे. गेल्या वेळी अनुभवला आम्ही ते, कारण आमच्या मनाविरुद्ध निर्णय झाला होता. पाहूया तरी पण निर्णयावर मला तरी वाटते मी फक्त 70% सांगेल, कारण बाकीच्या गोष्टी सुद्धा आहेत. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे आणि दिवेश पाटील यांचा संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. काय हॅलो डिसिजन काय असणार आहे तुमचा? निश्चितच यावेळी क्षेत्ररक्षण आणि हवेचा रोग जर पाहिलं तर खूप हवा आहे. आता मात्र गोलंदाजाला तुम्ही या हवेच्या विरोधात जर गोलंदाजी करण्यासाठी काय टिप द्याल? बोथ साईड आहे, त्यामुळे 5 षटकांचा मला थोडे सामना आहे. 2 किंवा 3 षटकही आमच्या मनाविरुद्ध होतीलच, कारण जिथनं आम्ही घेतील स्टार्टअप ते महत्त्वाचं आहे. तर कमीत कमी 10 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू समोरील संघाला. आणि शेवटचा प्रश्न, कारण की संधी आहे तुमची शेवटची संधी असणे या स्पर्धेमधून. जर पाहिलं तर जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये जाल, हरलात तर पुन्हा एकदा तुम्हाला घरी किंवा या मैदानाच्या अवतीभोवती फिरताना आपल्याला पाहिजे. काय एफर्ट द्याल या शेवटच्या सामन्यामध्ये? आता पूर्ण आम्ही 100% चांगला प्रयत्न करू, जिंकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आपण जाऊया दिवेश पाटीलकडे. दिवेश पाटील, नाणेफेक जिंकला असता तर काय डिसिजन तुमचा देखील असता? क्षेत्ररक्षण असतं. आता मात्र फलंदाजी आहे. पहिला सामना हरल्यानंतर थोडंसं पहा मन खचलं जात आहे, परंतु खचू नये यासाठी नक्कीच आपण पुण्याच्या एकदा तीच पॉवर तीच ऊर्जा ठेवून या सामन्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न करतील. तर काय स्ट्रॅटेजी असणार आहे? किती धावापर्यंत पुण्याचे एकदा आपण टार्गेट ठेवणार आहोत? 5 ओव्हरचा गेम आहे, 50+ करायचा प्रयत्न करू. नक्कीच ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये तुमचे फलंदाज जसे आउट होत गेले, तू विकेट दिल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी देखील विकेट दिले, तर आता त्यांना काय सांगाल? एवढंच सांगेल की जसं की करा. धन्यवाद. तुम्हाला देखील शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. ऑल द बेस्ट. प्रयत्न करतील की कोणता आपला एक संघ जो आहे तो अंतिम फेरीमध्ये क्वालिफाय व्हावा यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. एका बाजूला एकवीर स्पोर्ट्स नक्कीच नाणेफेक जिंकलाय आणि टॉस जिंकून त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जय श्री राम हा संघ फलंदाजी साठी उतरणार आहे. या जाऊया आपण पाहतोय सातपाडी टेनिस प्रीमियर लीग 2024 च हे पहिलं भव्य दिव्य असं आपण पाहतोय आयोजन. गेम इज ऑन. आपण पाहतोय पुन्हा एकदा वेलकम बॅक असेल सर्वांचं आणि पाहतोय आपण जिंकण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी 55 धावांचं लक्ष्य आहे. फलंदाजीसाठी 2 फलंदाज इथे सज्ज आहेत. डावखऱ्या हाताचा फलंदाज जर विचार केला तर मिस्टर करण आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर धर्मेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संघाचा कर्णधार वैभव आपल्याला पाहायला मिळतो पहिला चेंडू हाताळताना. ओहो, इथे मात्र पहा आघात केलाय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर इनफिल्डच्या वरून खेळलाय. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. चौकार, 4 धावा. पॅक बडा धमाका म्हणून आतापर्यंत आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली. आता मात्र फलंदाजी करायची आहे.
तर फलंदाजी करताना आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू व्ही शेप मध्ये पहिला चेंडू खेळला आणि तदनंतर पाहिलं तर सुरेख फटका वाईडिश लॉंग ऑफच्या रिजन मध्ये खेळताना पाहायला मिळाला. आता मात्र हा चेंडू सोडला जातोय. जाणीव आहे चेंडू जरी थोडासा धोकादायक आहे आपल्यासाठी, परंतु हा चेंडू सोडणे हे माझ्यासाठी चांगलं राहील हेच मात्र मनामध्ये निश्चय आला. आणि तदनंतर आपल्याला पाहायला मिळाल चेंडू सोडताना 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये 8 धावा जमवल्या जात आहेत. धावा वेगाने येत आहेत. पहा मैदानाचा जर आढावा घेतला तर आपण पाहतोय थोडीशी हवा आहे, परंतु फटका खेळणं खूप महत्वाचं आहे. इथे मात्र दिशा दिले. पुण्याचे एकदा गॅप शॉट खेळण्यात प्रयत्न आणि सुरेख फटका त्या ठिकाणी स्क्वेअरलेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त अटॅक केलाय या गोलंदाजावर. तिसरा चौकार पाहायला मिळतोय या षटकातील. अशा वेळेस जर पाहिलं तर गोलंदाज देखील विचार करत असतो की आत्ता मला कुठला चेंडू टाकायचा आहे. चारही बाजूला जर पाहिलं तर फटकेबाजी चालू आहे. इथून पाहतोय आपण बेस्ट एफर्ट देण्याचं काम इथे मात्र वैभवने केलंय, कारण की आयकॉन आहे संघाचा आणि आयकॉन कडून जर चांगली गोलंदाजी झाली नाही तर मात्र नक्कीच कधीतरी प्रेशर येतो आपल्या संघावर. आणि इथून जर पाहिलं तर कमबॅक करताना, कारण की 3 चेंडू जर पाहिले तर 3 चेंडू मध्ये एकंदरीत 12 धावा त्याच्या विरोधात जमवल्या गेल्या. आता मात्र शेवटचे चेंडू असणार आहे. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 13 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. शेवटचे चेंडू या षटकातील पाहायला मिळेल. यस, थोडीशी साईड चेंज होते आपण पाहतोय पंचांच्या. आता मात्र जर पाहिलं तर डावेकडून गोलंदाजी म्हणजेच राईट आर्म ओव्हर द विकेट्स करताना गोलंदाज पुण्याचे एकदा सज्ज होईल. मिस्टर वैभव टू मिस्टर धर्मेश साठी. धर्मेश देखील टेक्निक उपयोग करत होता. इथे मात्र पंचांकडे लाऊड अपील, परंतु काय घडलंय इथे आपण पाहतोय पंचांचा कुठलाही इशारा नाहीये. तर म्हणजे आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी जर पाहिलं तर सेफ कंडिशन मध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. 13 धावा. चला घाई करा प्लीज, विनंती असेल तुम्हाला, अन्यथा तुम्हालाच पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा कर्णधाराची भूमिका आपण पार पाडतो तेव्हा कर्णधाराची भूमिका पार पाडत असताना एक नजर ही तुमच्याकडे टायमिंग कडे देखील असणं खूप गरजेची आहे, कारण त्यामुळे आपला बराचसा लॉस होऊ शकतो हे देखील जाणणं गरजेचं आहे. आतापर्यंत धावांची संख्या जर पाहिली तर 13 धावा 1 षटकाच्या अखेरीस. तर आपण पाहतोय डावखुरी हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर करण, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार आणि 1 सिंगल रन्स आले. येणारा गोलंदाजाचा जर विचार केला तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर रितेश पाहायला मिळेल. ओहो, आता मात्र हलकीशी एज लागली होती. चेंडू काही काल हवेत होता, परंतु विकेट किपर ज्या पद्धतीने आपण पाहतो रोहन आहे त्या ठिकाणी, रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. रोहितच्या डोक्यावरून चेंडू जाताना हा सिंगल रन्स घेऊ शकले नाहीये. रन्स मात्र मिळणार नाहीये. चांगली 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 अशी गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन. चेंडू थोडासा गतीने इथे फेकला गेला आणि तदनंतर पाहिलं तर या चेंडूवर देखील कुठली रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. 2 चेंडू अवांतर 2 चेंडू हे चांगले फेकण्याचं काम केलंय मिस्टर रितेश यांनी. आता मात्र पाहिलं जाईल पुढेच एकदा रितेशचं हे तिसरं चेंडू असणार आहे, परंतु इथे चांगली लेंथ लाईन करणला कुठेतरी थांबवण्याचं काम या एंडने जेव्हा करण होता त्यांनी 3 चेंडूवर 3 चौकार मारले होते, परंतु आता मात्र आपण पाहतोय कोकण विभाग एंड कडून जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा मात्र वैभव इथे मात्र विकेटचं होईल पतन. पहिला चेंडू देखील असाच फेकला होता आणि तदनंतर पाहिला तर चौथा चेंडू देखील त्याच पद्धतीने फेकला गेला मिस्टर रितेशच्या माध्यमातून आणि करण इथे बाद होताना आपण पाहतोय. तर पहिल्या गडी बाद होईल तो म्हणजेच या ठिकाणी करण या नावाने
विवान फायटर संघाचा. आमचे मॅजिक फिंगर देखील पाहत आहेत. कुणालच्या माध्यमातून प्रत्येक बारकाईने नोंद केली जाते, प्रत्येक रनासाठी, प्रत्येक कॅचसाठी, विकेटसाठी असो. मात्र त्याच्यावर मोठी जिम्मेदारी आलेली आहे आणि ती जिम्मेदारी पार करताना आपण कुणालला पाहतोय. आतापर्यंत जर विचार केला तर 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 चेंडू मध्ये अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. पाहतोय मैशर आलाय फलंदाजी मार्कवर. एक चांगला फलंदाज म्हणून मैशरला पाहिलं जातंय, परंतु बघूया वन डाऊन मध्ये आलाय आणि वन डाऊन मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. काही असं वाटलं होतं चांगली पार्टनरशिप बिल्ड करतायत की काय. आतापर्यंत 13 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. इथून जर पाहिलं तर एकही धाव खर्च केलेली नाहीये, ते म्हणजेच रितेश या गोलंदाजाने, परंतु एक गडी नक्कीच बाद केलाय. येणारे 2 चेंडू कसे असतील. फटका तर फसलाय. चेंडू अनिकेतच्या हातामध्ये, चुकी करणार नाहीये. क्रॅम्प येतोय, असं क्रॅम्प आलेला आहे. रितेशचं इथे कौतुक करेन खूप चांगल्या पद्धतीने, कारण की अजूनही जर पाहिलं तर एकही रन खर्च केलेला नाहीये, परंतु 2 गडी लगातार बाद केले आहेत. म्हणजे विकेटच्या हॅट्रिक वर असणार आहे. विकेटची हॅट्रिक मिळवली तर नक्कीच आपण पाहतोय इथे आणखीन एक पारितोषिक आहे. 500 रुपयाचे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजेच श्री अनिल वासुदेव चौधरी यांच्या मार्फत आपण पाहतोय ही संधी दिली गेली, ही ऊर्जा दिली गेली आहे. परंतु या संधीचं सोनं जर पाहिलं तर विकेट घेऊन इथे 500 रुपये नक्कीच मिळवतील का, आपल्या संघासाठी आणखीन भरीव कामगिरी करतील का, हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. मिस्टर रितेश आपण पाहतोय षटकातील जर पाहिलं तर शेवटचे चेंडू असणार आहे. या चेंडूवर जर निर्धाव जरी चेंडू आला तरी मेडन ओव्हर, पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पूर्णपणे लक्ष केंद्रित आहे प्रेक्षकांचं की रितेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, शेवटचा चेंडू कसा हाताळेल. किंवा दुसऱ्या बाजूला पाहिलं तर फलंदाज मिस्टर प्रितेश आहे. शेवटच्या चेंडूवर प्रियेश आपल्याला पाहायला मिळते, स्वतःचा संघाचा कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. प्रियेश या चेंडूवर कसा खेळेल. आता मात्र सिंगल रन्स घ्यायची आहे. इथे अटॅक केला होता, परंतु चांगलं षटक या ठिकाणी नक्कीच हाताळलं गेलं. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केला गेला आणि 2 विकेट्स देखील मिळवले असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर रितेश मेहर. ट्रॅक वर गोलंदाज बड्डे बॉय म्हणजेच हर्षल येतोय. जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केले. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 41 धावा. हेच जर पाहिलं समीकरण मोठं होतं.
ज्या पद्धतीने पाहिलं होतं 42 धावांची आवश्यकता होती ती म्हणजेच 24 धावांमध्ये, परंतु मागच्या षटकामध्ये कम्मालीची कामगिरी केली आणि जर पाहिलं तर फक्त एकच धाव, 2 गडी देखील बाद केले. अशी भरीव कामगिरी करताना आपल्याला रितेशला पाहायला मिळालं. आता मात्र पाहतोय आणखीन एक गोलंदाजी मार्कवर मिस्टर हर्षद पाहायला मिळेल. परंतु बघूया या ठिकाणी हर्षदचा पहिला चेंडू असणार आहे. फलंदाजी मार्कवर मिस्टर प्रियेश आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी एक चेंडू जरूर खेळलाय. एक चेंडूवर सिंगल रन्स मिळवला होता. इथून संघ नायकाची भूमिका काय असते ते मात्र प्रियेशला दर्शवावी लागेल. चांगली फलंदाजी त्यांना देखील करावी लागेल. आपल्या संघाला सुपरिस्थितीमध्ये आणून ठेवावं लागेल. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अप्रतिम चेंडू, खोदून काढल्या चेंडूला सिंगल रन्स जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र स्कोरबोर्ड धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा ही लागली जात आहे. कारण सलामीचे फलंदाज बाद ज्या पद्धतीने झाले तदनंतर थोडासा प्रेशर क्रिएट झाला फलंदाजी करणाऱ्या टीमवर. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर मिस्टर धर्मेश एका बाजूला जो सज्ज आहे. धर्मेशचा विचार केला तर धर्मेश ओपनिंग मध्ये आलाय आणि ओपनिंग मध्ये येऊन एकही चेंडू खेळलेला नाहीये. पहिला चेंडू फेस करेल मिस्टर धर्मेश. हे बघूया कशा पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न होता, परंतु दर्शवलं जाते काय हे नक्कीच. कारण की डिलिव्हरी पाहिली तर खूप वेगाने चेंडूला फेकलं गेलं. सरळ डोक्याजवळून चेंडू मात्र ट्रॅव्हल्स होताना यष्टीरक्षक वैभवच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. पुन्हा एकदा हा चेंडू नक्कीच दुसरा चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा अटॅक केलाय. चेंडू जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सुरेख आहे. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. 4. अटॅक करावे लागणार आहेत कारण की येणारी 15 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 15 चेंडू 36 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय, परंतु हे जमवलं जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. आडव्या बॅटचा उपयोग केलाय. चेंडू मात्र निघून जातोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या पद्धतीने मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही स्थिरावलेली आहे, ती म्हणजेच 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन दी बोर्ड. चेंडू आणखीन एक अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु नाही, सहजासहजी अटॅक करू देणार नाही हेच मात्र दर्शवतोय मिस्टर हर्षल. आतापर्यंत हर्षलचं देखील कौतुक करेन. फक्त एक चौकार लागले, 6 धावा खर्च केल्यात अवघ्या 5 चेंडू मध्ये. येणारा चेंडू जर विचार केला तर शेवटचा चेंडू असणार आहे. हा देखील चेंडू खूप महत्वाचा, कारण इथून जर पाहिलं तर समीकरण आणखीन बदलून जाईल. आतापर्यंत आपण पाहतोय ओहो ही दिशा आहे, चांगली दिशा दिली. 1 हँडेड वाह, कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसातील सुरेख कॅच मात्र घेतला जातोय. क्षेत्ररक्षक पाहिला तर मिस्टर सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम झेल आजच्या दिवसातील. स्वतः ओनर आहेत आणि ओनरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अप्रतिम झेल टिपला जातोय. 1 हँडेड. यांच्याकडून आपण पाहतोय या झेल साठी तब्बल 5-0-0-0
म्हणजेच 5,000 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राइज मिळालेलं आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे देखील सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज धनु येतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला असं वाटलं होतं की हा चेंडू चौकाराच्या दिशेने जाईल, परंतु त्याच वेळेस एक भिंत म्हणून एक जाळा म्हणून आपण पाहिला सूरजला मध्यस्थी उभं राहताना आणि वन हँडेड तो देखील जर पाहिला तर डावकुऱ्या हाताने हा झेल टिपला गेलाय. अप्रतिम. चेंडूचा खेळ जर पाहिला तर अजूनही 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 20 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिला तर मिस्टर रितेश येतोय पुन्हा एकदा. धर्मेश साठी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख क्षेत्ररक्षण. अनिकेत याचं खूप लांबून आला होता अनिकेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवतोय. सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या जर पाहिली तर 21 रन्स. अकरा चेंडू आणि 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 34 धावा. रितेश आपल्या रिदम मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी आहे त्याची. पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे इथे मात्र. ओहो, हे खूप चुकीचं नक्कीच डिसिजन असणार आहे. सूरज सारखा एक चांगला क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये होता. कॉलिंग खूप महत्वाची होय. जेव्हा मैदानामध्ये उतरतायत तेव्हा फलंदाज देखील कॉलिंग करत असतो. यस किंवा नो ची किंवा वेटची अशी कॉलिंग करत असतो. परंतु या ठिकाणी तेच पाहायला मिळालं. जेव्हा एकाच ट्रॅकवर 3 क्षेत्ररक्षक आले, झेल टिपणं खूप मुश्किल होता आणि प्रयत्न केलं रितेशने, परंतु यश आलं नाही. त्याच्या पदरी मात्र अपयश आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. हो, खोल्या टप्प्याचा चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळलाय. पंचांकडून पुढे जर पाहिलं तर पुन्हा एकदा दाद मागितली जाते. लाऊड अपील होता परंतु पंच या ठिकाणी निर्धार आहेत. ज्या पद्धतीने बॅटचा आवाज आला तिथून मात्र जर पाहिलं तर रन्स या ठिकाणी येणार नाही. डॉट चेंडू येतोय. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता. हाणामारी करावी लागेल. मोठे फटके तुम्हाला मारावेच लागतील. इथे मात्र चेंडू तर हवेत आहे. किती लांब गेलाय. क्षेत्ररक्षक अनिकेत चुकी करतोय आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्ये फेकण्याचं काम त्या ठिकाणी हर्षद करताना, परंतु धावसंख्या इथे मोजली जाईल. 3 धावांनी वाढली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 26 रन 26 धावा. जिंकण्यासाठी 55 धावांचं लक्ष्य समोर असताना आतापर्यंत चेंडूचा खेळ शिल्लक आहे 8 आणि 8 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 29 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. पुढे एकदा रितेश. हा देखील फटका मारायचा होता. मोठा फटका परंतु नाही. सहजासहजी इथे मारून देत नाहीये. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाईल. अजूनही जर पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे 29 धावा. एकंदरीत जर विचार केला तर 10 चेंडू निर्धाव फेकण्याचं काम केलंय आतापर्यंत वीर योद्धा संघाच्या गोलंदाजांनी. फटका सुरेख आहे. चेंडू मात्र निघून जाईल. नो डाऊट. सीमारेषे पार चेंडू निघून जातोय. हा असेल यस. तिथे मात्र पाहायला मिळेल थर्ड अंपायर रेफर केलाय. बघूया षटकार आहे का चौकार आहे त्यासाठी.
बदलला जाईल. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत ते म्हणजे 6 आणि 6 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 23 धावा बनवू शकतायत परंतु गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवर मिस्टर सूरज आजच्या दिवसातील सर्वात जास्त जर पाहिलं तर पैसे या ठिकाणी नक्कीच कमवले जात आहेत. एक झेलवर 5,000 रुपयाची तो झेल पाहायला मिळाला सूरजच्या डाव्या हातातून. आता मात्र गोलंदाजी करायची आहे, चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी जर पाहिलं तर स्वतः ऑनरच्या भूमिकेमध्ये आहेत कारण की छोटी चिरंजीव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि खूप मोठा वाटा असेल आपल्या या खेळीचा. सूरज टू सूरज अशी मात्र एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळेल. बघूया, एका बाजूला धनु तर दुसऱ्या बाजूला चौधरी. सूरज धनु वर्सेस सूरज चौधरी. सूरज चौधरी इथे मात्र आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी करताना चांगला चेंडू हाताळला आणि तदनंतर पाहिलं तर विकेटचं होईल पतन, गडी बाद. धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागले आहेत. एकंदरीत विचार केला तर अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूवर 23 धावा बनवायच्या आहेत. एका बाजूला मिस्टर धर्मेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. धर्मेशचा जर विचार केला तर धर्मेशच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार अशा एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 12 धावा या आल्या आहेत 7 चेंडू मागे. 7 चेंडूवर 10-12 धावा जमवल्यात. इथून खूप महत्वाचं असणार आहे, धावा येणं खूप गरजेचं आहे धर्मेशसाठी. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चुकले गेले. तिथे मात्र रन्स खर्चीकरण करतायत. थोडस फंबल पाहायला मिळालं आणि फंबलचं रूपांतर जर पाहिलं तर एक नाही तर तब्बल 2 धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूला प्रथमेश दुसऱ्या बाजूला मिस्टर धर्मेश आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 34 रन्स 34 धावा आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 21 धावांची अजूनही आवश्यकता. 4 चेंडू 21 धावा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मोठं आघात करावा लागेल, मोठे फटके मारावेच लागतील. हो, चुकले आहेत इथे मात्र चुकल्यानंतर आपल्याला काहीही मिळणार नाहीये. टीमचा जर विचार केला तर सुरेख कामगिरी आतापर्यंत वीर योद्धा संघाची. ऊर्जा देखील दिली आणि ऊर्जा देऊन जर पाहिलं तर इथे मात्र आपण पाहतोय कोणता संघ हा क्वालिफाय होईल ते देखील पाहणं गरजेचं आहे कारण की 3 चेंडू नंतर आपल्याला समजेल कोणता संघ हा क्वालिफाय आहे. हा चेंडू इथे मात्र बिडकावून दिलाय, मिस टाइम आहे. चेंडू हवेत. रोहित चेंडूच्या खाली आणि कुठली चुकी करत नाहीये. आणखीन एक विकेटचं पतन होईल. बाद होतोय फलंदाज. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू मध्ये 21 धावा अशक्य नक्कीच आहे, परंतु बघूया कारण की या काही मॅच मध्ये जर पाहिलं तर आपण 21 ते 25 धावा देखील 2 चेंडूवर कंप्लीट झालेले पाहायला मिळाले. येस, रोहितचा जर विचार केला तर आज रोहितच्या लग्नाचा वाढदिवस देखील संध्याकाळी साजरा होणार आहे. म्हणजेच डबल पार्टी चिरागला, जेणेकरून आपण पाहतोय चिराग आज अपडेट करतोय.
खूप चांगलं, कारण की बर्थडेचं अपडेट असणं खूप गरजेचं आहे. आहा, हिट केलाय चेंडूला, चेंडू किती लांब गेलाय, अनिकेत आहे त्या ठिकाणी. सोडला जातोय, झेल सोडले जात आहेत अनिकेतच्या माध्यमातनं. सर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढेल, स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल ती म्हणजेच 35 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 23 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्या आहेत आतापर्यंत. आपण पाहतोय अपडेट येत आहेत माझ्यापर्यंत. इथे मात्र आणखीन वीर योद्धा जर पाहिला तर संघ क्वालिफाय होतोय. सुरेख या ठिकाणी डॉट चेंडू फेकला आणि तदनंतर वीर योद्धा